अल्लाह ताला ने इसी माह में वजह वजूद कायनात, वजह तखलीक कायनात सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात ग्रामी पर फुरक़ान हमीद कुरान मजीद उतारा। अरबी से मंसूब, उर्दू से मंसूब, मराठी से मंसूब। उनके बारे में मैं ये कहूँगा कि जुबान ऐसी जैसे रेशम धोया जा रहा हो, जैसे शगुफा, जैसे मनुका दूध में घोला जा रहा हो, जैसे तहजीब बराए रास्त महफिल से मुखातिब हो रही हो, जैसे शाइस्तगी ने इंसानी जिस्म ओढ़ लिया हो, जैसे कोई पहाड़ी झरना पत्थरों से गुफ्तगू करता हुआ नीचे उतर रहा हो। गुफ्तगू में इतनी शीरी, इतने मिठास कि जैसे हजारों फूलों से जज्ब किया हुआ, चूसा हुआ रस मधुमक्खियों ने समातों में घोल दिया हो। लफ्ज ऐसे चुने हुए जैसे कोई गुजारा शहर मस्जिद से फूल चुनती हुई मंदिर की तरफ जा रही हो। खामोशी इतनी जैसी कोई मुश्ताक रक्कासा अपनी सांसों की लय रोक ले और पैरों में बंधे घुंघरू पत्थर के हो जाए। तुम्हें किस नाम से पुकारूं यही सोच रहा हूं, तुम्हें किस नाम से पुकारूं यही सोच रहा हूं। हालांकि मैं अल्फाज के जंगल में खड़ा हूं, हालांकि मैं अल्फाज के जंगल में खड़ा हूं। बड़े अदब के साथ, बड़े मुअद्दबाना रवैये के साथ, बड़े आजिजाना जुस्तजू के साथ, अत्यंत श्वासांच्या चिपड्या आणि काळजाचा मृदंग करून या ठिकाणी वक्तृत्वाचा समुद्र ज्यांच्या जिभेवर संदर्भांचा पिसारा फुलतो, जे बोलायला लागले तर टाचणी पडली तर टाचणीनं आवाज करण्याचा गुणधर्म विसरावा, असे सर्व या महाराष्ट्राचे लाडके वक्ते माननीय डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर MBBS यांना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करतो। माननीय डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर साहेब, तेरे जैसी न किसी को गुफ्तगू आए, सब कहे आदमी अच्छा है जब तू आए। वाह, क्या बात है। या पवित्र महिन्यामध्ये भाई क्या बात है। रोजा इफ्तार कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच उपवास सोडण्याचा जो कार्यक्रम आज 6:38 वगैरे ते आहे, तर या इफ्तारच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे आदरणीय श्री बाईसाहेब किंवा चांडक साहेब, तद्वतच इथे उपस्थित असलेल्या सौ आणि डॉक्टर जवर साहेब, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, एका अजान जी होती ना, अजान मशिदीतून 5 वेळा, त्या अजानचा मराठीमध्ये अर्थ सांगितला। तेव्हा त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले एक PI साहेब, PI पोलीस इन्स्पेक्टर, ते म्हणाले की आज मला कळालं की ही अजान काय आहे। नसता मी म्हणायचो, मला असं वाटायचं की हे मुस्लिम बांधव राहतात भारतामध्ये आणि तो अकबर पुणे आलेला परदेशातून, आणि त्याचा काय एवढा पोळ काय यांना वो अकबर 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 करतात मशिदीतून। मला आज समजलं की हा अकबर तो अकबर नाही, हे ईश्वराला, ए अल्लाह तू सबसे बड़ा है, तू श्रेष्ठतम आहेस। इथे अजीम साहेब की जर अजानचा अर्थ एका PIला माहित नसेल, PIला जो अधिकारी आहे, लर्नेड आहे, तर मग या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? म्हणून मी अगोदरच धन्यवाद देतो संयोजकांना, आदरणीय चांडक साहेब, त्यांच्या सर्व टीमला, की रोजा काय आहे, कशा करता ठेवतात, रमजान काय आहे, याची माहिती निदान आपल्या बांधवांना भगिनींना झाली पाहिजे।
आपण विविध धर्मीय लोक एकत्र राहतो या देशामध्ये, या समाजात, पण एक दुसऱ्यांच्या धर्माविषयी, महापुरुषांविषयी, धर्मग्रंथांविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय या समाजामध्ये, देशामध्ये सद्भावना नांदणार नाही. रमजानच्या या रोजांच्या संदर्भानं दोन गोष्टींवर प्रामुख्याने आज आपण थोडीशी माहिती करून घेऊ. आता आपण सोडणार आहोत. रोजा म्हणजे उपवास. रमजान पूर्ण महिन्याचे रोजे मुस्लिम बांधव, आबाल वृद्ध भगिनी सर्व ठेवतात. आपल्याला ठाऊक आहे, डॉक्टरांनी कल्पना दिली, पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी, अगदी पाण्याचा थेंब सुद्धा गिळायचा नाही. हा रोजांची एक वरवरची माहिती. कुराणामध्ये रोजांविषयी त्यांचा जो उद्देश आहे तो या शब्दात वर्णन केला गेला, लअल्लकुम तत्तकून. अरबीत आहे आणि त्याचा अर्थ आहे की हा उपवास, हा रोजा ठेवायचाच याच्या करता की रोजेदारामध्ये तकवा नावाचा गुण निर्माण व्हावा. तकवा एक VIP शब्द आहे कुराणामधील, पैगंबरांच्या वाङ्मयातील, इस्लाम मधील खूप महत्वाचा शब्द आहे तकवा. तकवा म्हणजे असं म्हणा की कुराणाचा, इस्लामचा, पैगंबरी शिकवणींचा, रोजांचा आत्मा आहे, आत्मा, रूह आहे. म्हणून तकवा समजल्याशिवाय रोजाच समजणार नाही. तकवा काय आहे तो स्पष्ट करताना पैगंबर साहेब एकदा म्हणाले पहा की रोजा, उपवास म्हणजे पहाटेपासून सहर से इफ्तार तक, सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाहीये. फक्त रोजा जुबान का भी है, आंखों का भी है, कानों का भी है. हा उपवास हातांचा सुद्धा आहे, हाथों का भी है, पैरों का भी है. आणि मला वाटतं हा रोजा समजणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जी माहिती आहे अन्न पाण्यापासून वर्ज्य करणं, पण ये जुबान का रोजा क्या है, ये आंखों का रोजा क्या है, ये कानों का और हाथों पैरों का रोजा क्या है. जुबान का रोजा, जिवेचा रोजा, उपवास, तो स्पष्ट करताना पैगंबर साहेब म्हणाले पहा, एक उपदेश आहे की जो रोजा ठेवूनही आणि खोटारड वागणं सोडत नसेल तर त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काडी मात्र गरज नाही. क्यों भूखा और प्यासा मरते हो. खोट बोलणं, खोट वागणं जर सोडत नसतील, याचा अर्थ आहे की बोलणं जर बदलत नसेल, वागणं जर बदलत नसेल, आदर्श होत नसेल, तर या निव्वळ अन्न पाणी सोडण्याला काही अर्थच नाही. हा जुबान का रोजा है. से गालम, गुलूच, झूठ, फिर गीबत, निंदा, नालस्ती, लावालावी, खोटारड बोलणं, हे इस जुबान से ये मत करो. ये जुबान का रोजा. डोळ्यांचा पण रोजा आहे. इन आंखों से गलत निगाह से मत देखो दुनिया की तरफ. अश्लीलता, नग्नता पाहू नकोस. कानांचा पण, असंच हातांचा पण रोजा आहे. सांगायची गरज नाही. या हातांनी दुधात पाणी घालू नकोस, या हातांनी टेबला घालून घेऊ नकोस, या हातांनी मोजमापात तराजू काट्यामध्ये दांडी मारू नकोस. हात का रोजा आहे. हाता तसंच हा अवयवांचा रोजा. मला इथे मुद्दाम सांगायचे, संतांचा उल्लेख केला अगोदरच राही बाईंनी.
तुकोबा काय म्हणतात पहा, रोजांचा तुकोबांचा मेळ खातो का पहा. तुकोबांचं म्हणणं आहे, पापाची वासना नको दाऊ डोळा. देवाला म्हणतायत, त्या ईश्वराला म्हणतायत, अल्लाहला म्हणतायत, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मोका बराच मी. नको मज कधी परश्री संगती, जनातून माती उठता भली. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. माणसाचं ऐकणं कसं असावं, बोलणं कसं असावं, पाहणं कसं असावं, देवाणघेवाण कशी असावी, हा तकवा आहे आणि हा रोजा आहे. या रोजेदाराचं बोलणं, पाहणं, ऐकणं, चालणं, देवाण घेवाण सगळं म्हणजे आदर्शवत व्हावं, या करता रोजा आहे. मला वाटतं हा रोजा कठीण आहे. एक वेळचं ते उपाशी राहणं, अन्न पाणी सोडणं तेवढं अवघड नाही. ऑपरेशन असेल तर प्रत्येक पेशंटला आजपासूनच डॉक्टर ऑर्डर देतात, कीप दिस पेशंट NBM. म्हणजे काय, नील बाय माउथ. कल ऑपरेशन है, इस पेशेंट को कुछ भी नहीं देना, वो ऑर्डर देकर जाता डॉक्टर. फिर कल बाईपास की सर्जरी होती. बाद में कभी होश में आने के बाद खाना पानी थोड़ा थोड़ा. तो रोजा नाही. NBM म्हणजे रोजा नाही, नील बाय माउथ म्हणजे रोजा नाही. मला वाटतं एवढं स्पष्टीकरण रोजांचं पुरेसं आहे. 5-10 मिनिटांमध्ये ते रमजानचं ते आहे कुराण, पवित्र ग्रंथ कुराण. ईश ग्रंथ आहे, ईशवाणी आहे, कुराणाचीच ही भूमिका आहे. आणि खरं तर कुराणाचा विषय जसं मॅथ आहे, फिजिक्स आहे, सायन्स आहे, मेडिसिन आहे, सर्जरी आहे, प्रत्येक पुस्तकाचा एक विषय. तसं या कुराणाचा विषय काय आहे असा प्रश्न जर कोणी केला तर कुराणाच्याच भाषेत या कुराणाचा विषय आहे माणूस. माणूस त्याच्या केंद्रस्थानी आहे आणि माणसाचा सर्वांगीण अंतर्बाह्य विकास. म्हणजे बाह्य विकास तर ठीक आहे, हे आंघोळ पांघोळ, कपडे लत्ते, मग शायनिंग आहे ना, सुगंध आहे, पण आतलं काय ते खूप महत्वाचं आहे. तुकोबांचं म्हणणं आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. खर तर हे बिघडलंय. आज हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते याच्यामुळं आहे. चित्तशुद्धी, अंतर्बाह्य माणसाचं परिवर्तन, हा रोज कुराणाचा उद्देश आहे, हा कुराणाचा विषय. माणूस एक आदर्श माणूस व्हावा, एक आदर्श कुटुंब, एक आदर्श समाज, एक आदर्श देश, विश्वगुरु ज्याला म्हणता येईल असा देश उभा राहावा, हा कुराणाचा विषय आहे. सुरुवात आपण या गोष्टीपासून करू की आपला आजचा कार्यक्रमच सद्भावनेचा आहे. विविध धर्मीय बंधू भगिनी मान्यवर इथे उपस्थित आहेत. माणसांमध्ये धर्मापलीकडे काही नातं आहे का? कोणी हिंदू असेल, कोणी बौद्ध असेल, कोणी जैन असतील, कोणी मुस्लिम आहेत, कोणी आणखी कोणी आहे. या धर्मापलीकडे माणसामध्ये काही नातं आहे का? कुराणाच्या शब्दात या युहन्नास, ए इंसानो, ओ ह्युमन बीइंग्स. कुराण कुणाला ऍड्रेस करतोय? मुस्लिमांना नाही, अरबांना नाही,
इंसान या अय्युहन्नास, ह्युमन बीइंग्स, मानव जातीला ऍड्रेस करतोय, माणसांना ऍड्रेस करतोय. आणि याच आयतीमध्ये पुढं काय म्हटलं, या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन झकरिन व उन्सा. अल्लाहचं म्हणणं आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की आम्ही निर्माण केलेलं आहे तुम्हा सर्वांना, तुम सबको हमने निर्माण किया है, पैदा किया है एक ही पुरुष और एक ही औरत से, एकाच जोडप्यापासून, एकाच माय बापापासून. ही सारी माणसं जी धर्तीवर आहेत ना आज, ही कुराणाच्या दृष्टिकोनातून एकाच माता पित्याची संतती आहेत. एक ही माँ बाप है, ओरिजिन एक है, आदम. म्हणून तर शब्द आहे आदमी. जो आदम पासून आहे तो आदमी आहे. ही सारी माणसं एकाच माय बापाची लेकरं आहेत. आपण सर्व. असं जर असेल तर मग आपण कोण आहोत आपसामध्ये? इथं पुराणाचं झालं. पैगंबर साहेब म्हणाले पहा जीवनाच्या अंतिम प्रवचनामध्ये की लोकांनो, पुन्हा अखिल मानव जातीला उद्देश याद राखा की कोणा अरबवासियाला, कोणा अरबेतरावर काही एक प्राधान्य नाही, श्रेष्ठत्व नाही. ना अरबेतराला कुणा अरबावर. गोरा काळ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि काळा गोऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. अरब असो की नॉन अरब, अजम म्हणतात त्याला. गोरा असो की काळा, एकाच आदम पासून आहात. आणि आदम यांना अल्लाहने मातीतून निर्माण केले. तुम सब आदम से, म्हणून तुम्ही सर्व बंधू भगिनी आहात. हो, तुम्हापैकी अल्लाह जवळ श्रेष्ठ जर कोणी असेल, ईश्वराला प्रियच जर कोणी असेल तर तो कोण आहे? इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम. त्याला प्रिय तो आहे, अधिक आवडीचा तो आहे त्याच्या मानव जातीपैकी जो चारित्र्याने, जो शीलाने. आता उल्लेख केला राही साहेबांनी अखलाक. जो चारित्र्याने श्रेष्ठ असावा, शीलाने श्रेष्ठ असेल तो भगवंताला अधिक प्रिय आहे. मग तो गोरा असो नाहीतर काळा, तो अरबस्थानाचा असो नाही तर आफ्रिकेतला असो, तो जर शिलाने. माणसाचं मोठेपण त्याच्या शिलावर आहे, त्याच्या चारित्र्यावर आहे. म्हणूनच आपण ऐकली असेल ना म्हणती, इफ मनी इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट. त्या कवीचं म्हणणं आहे एवरीथिंग इज लॉस्ट. शील गया, सब कुछ गया, सब कुछ गया. कालपर्यंत कीर्तन ऐकत होती, कालपर्यंत लोक दर्शन घ्यायचे पायावर महाराजांचं कीर्तन येऊन. पुरीची बातमी ऐकली असेल तुम्ही आज. आणि तेव्हा त्या महाराजांनी अनेक स्त्रियांवर अन्याय अत्याचार मुलींवर केला आणि आता जेलमध्ये आहे. संपलं. कॅरेक्टर गेलं, शील गेलं. आता कोण तुझ्या पाय धरणार आहे? आता जोड्याने मारतील, जोड्याने तुला. पण जोपर्यंत महाराज त्याला सोयीचं वागणं होतं तुझं असलं तर मग लोक पाय पडतील तुझ्या. तर माणसाचं मोठेपण त्याच्या चारित्र्यावर आहे. ही कुराणाची ठाम भूमिका आहे. एक गोष्ट, अखिल मानव जातीत बंधुत्वाचं नातं कुराणाचं म्हणणं आहे, पैगंबरांचं म्हणणं आहे. आपण तुकोबांकडे येऊ. संतांचं काय म्हणणं आहे? संतांचं तर म्हणणं आहे भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. ये इबादत तुकोबांजवळ ही भक्ती आहे. कोणाचा द्वेष मत्सर करू नकोस.
कुणाला हीन समजू नकोस. कुठे तर तुकोबांनी म्हटलंय, भेदाभेद भ्रम अमंगल. भेद मान्य नाही, कुठल्याच संतांना मान्य नाही. जातीनं पूछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहे दो म्यान. जात पात संत सगळे त्याच्या पलीकडचे आहेत. खरं 2-5 मिनिटं आहेत अजून, त्यात आपल्याला वेळ संपवायची. मला वाटतं जर आपण 5-10 मिनिटं कार्यक्रम पुढे वाढवू शकू. जर खजुरी नाही तर वेळेवर इफ्तार होईल आणि नंतर जाऊ पलीकडे सगळे. 5 मिनिटं उशीर, रोजा इफ्तारला उशीर करता येणार नाही. तो शार्प टाइम झाला पाहिजे. इथं जर खजूर दिली तर चालेल का असं, की संपू? चलेगा चलेगा. कार्यकर्त्यांनी खजूर वाटली तर चालेल इफ्तार पुरती, आणि मग 5 मिनिटात जाऊ आपण माग. तसं मी 2-5 मिनिटात संपवणारच आहे, पण कारण 6:31 झाले. भेदा भेद उच्च नीचता न कुराणाला मान्य न संतांना मान्य. आणि पुढे आपण अजून आलो ना तर विज्ञानाचं तरी काय म्हणणं आहे बरं डॉक्टर साहेब? आज तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो, आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो, आहे ना? करतो की नाही करतो? तुम्ही ऐकलं असेल मरणोत्तर नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, सुना आहे ना? मग मला सांगा, मध्ये एका मुस्लिम बांधवाचं ब्लड जर हिंदू रुग्णाला आपण दिलं तर ते चालतं का? काय खाजो सुटते काय? ते काय रिएक्शन नाही. आणि एका हिंदू बांधवाचं ब्लड मुस्लिम भगिनीला दिलं इमर्जन्सी, वो भी चलता है. माळ्याचं मराठ्याला चालतं, बौद्धाचं जैन बांधवांना चालतं, तेल्याचं तांबोळ्याला चालतं. फार सांगायची गरज नाही. हे ब्लड सुद्धा अखिल मानव जातीला सांगत आहे की मूर्खांनो, तुमच्यामध्ये रक्ताचं नातं आहे, ब्लड रिलेशन आहे, ब्लड रिलेशन आहे. म्हणून तर ते चालतं, म्हणून तर किडनीज, डोळे, हात आहे ना, लिव्हर ट्रान्सप्लांट होतं. तर विज्ञानाचं सुद्धा म्हणणं आहे, विज्ञानाची सुद्धा भूमिका आहे. मानव जातीमध्ये बंधुत्वाचं नातं आहे, समतेचं नातं, सर्व समान आहेत. आणि मग जर आपण पुढे आलो संविधानाकडे आपल्या, तर आपलं जे संविधान आहे भारताचं, ते सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मूलभूत तत्वांवर उभं आहे. समता आणि बंधुता फाउंडेशन आहे आपल्या संविधानाचं, भारतीय संविधानाचं. आणि आपण रोज प्रतिज्ञा केली की नाही भगिनींनो, बांधवांनो, शाळा कॉलेजेसमध्ये, इथेही आपण करतो ना, भारत माझा बोला देश आहे. अरे भारतीय माझे बांधव आहेत. मतलब कसम, शपथ, ओथ, रोज प्रतिज्ञा केली भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रॅक्टिस मध्ये कधी आणायची? इस पर अमल कब करो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणजे हिंदू पण माझे कोण आहेत, आणि मुस्लिम पण कोण आहेत माझे, आणि आदिवासी पण कोण आहेत माझे, बांधव आहेत. हे जर मन मस्तिष्कात बिंबलं तर मग तो डॉक्टर बिचारा गरज नसताना, डिलिव्हरी नॉर्मल होत असताना सिजर करील का? त्या मनात असलं ही माझी बहीण आहे, मी शपथ खाल्लेली आहे, भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग कोणी कोणाला लुबाडील का, लुटील का? असो, माझे विचार संपवताना शेवटी तुकोबांचा पण एक अभंग माझ्याजवळ आहे. तुकोबा म्हणतात, वर्णाभिमाने कोण झाला पावन, ऐसे द्या सांगून मजपासी, वैश्य तोळाधार, गोरा तो कुंभार, धागा हा चांभार, रोहिदास, लतीफ मुसलमान, सेना नावी, जाण विष्णुदास.
कानोपात्रा खोदू पिजारी तो दारू भजनिया भेदो हरीशो का मेरा बंका जाती का महान याशी सर्वेश्वर ऐक्य करी काय लावली काय लावलं आपली काय लावली तू बोल 18 जातीच्या संतांच्या आदराने इथे उल्लेख करतायत आपल्या गाथेमध्ये आपल्या अभंगामध्ये आणि मग शेवटी या परिसरातील आपल्या सर्वांचे आदर्शस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असावी हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे नादोत सुखे अमीर ख्रिश्चन वाहो इस्लामी राष्ट्रसंत जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन या भारतामध्ये बंधुभाव वसू दे अशी प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करताय. उपवास सुटण्याची वेळ झालेली आहे. मी 2 मिनिटं इथे थांबतो आणि उपवास 1-2 मिनिटानंतर पुन्हा आपली 5 मिनिटं घेत फक्त. मला वाटतं आपण सर्वांनी इथे स्थानापन्न राहावं. धन्यवाद. अभी आपने डॉक्टर सैयद रफीक पार्नेकर साहब को सुना. हजरत अनगढ़ शाह रहमतुल्लाह अलैह की सोबत में रहने का एजाज तुकाराम महाराज को मिला और उन्हें रोजे की वजाहत की कि आता निश्चिती पावलो विसावा खोटेली आघावा तृष्णे इच्छा कौतुक झाली या बेचाचे नाममंगलाचे तेरे गुणे. इसी तर्ज की ये तकरीर और इस पर जनाब डॉक्टर सैयद रफीक पार्नेकर साहब नामजद थे. मौत हॉस्पिटल के सरबराह इज़्ज़त-ए-मोहतरम डॉक्टर अली सैयद अलहा सैयद शेख मोहम्मद सभी मौजूद शख्सियतें सामाजिक सकाफती सियासी शोबे से मुस्लिम माशरा यहाँ पर मौजूद है. सभी का बुरा अर्बन क्रिकेट सोसाइटी की जानिब से बिलखुसूस सभी कल्ब से खैर मक़दम है. दुआ पढ़िए. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहुम्मा व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु फ़तक़ब्बल मिन्नी. इफ्तार कीजिए. किसी को वो हुनर हस्ब हाथ देता है वही तो है जो रोशन ख्याल देता है और वही तो है जो एक अजान से अपनी तमाम दुनिया को सजदे में डाल देता है. तमाम दुनिया को सजदे में डाल देता है. वडाराबाद के रीडर सोसाइटी की जानिब से नमाज मगरिब का भी एहतमाम यहाँ पर किया गया है. हमारे तमाम तरह अकायद का जो दायरा है उसके मद्देनजर वडाराबाद क्रेडिट सोसाइटी जनाब भाई जी माननीय राधेश्याम जी चाटक साहब की सरबराही में इस मसावात की अक्सरियत के राह पर गामजन है. और बिलखुसूस आपने जो मौजूदगी यहाँ पर दर्ज कराई ये भाई जी की मोहब्बतों के नताइज है. सिवाब ने कहा था मोहब्बत मानी और अल्फाज में लाई नहीं जाती. ये नाजुक हकीकत है जो समझाई नहीं जाती. साहिब इशारगुरी कहते हैं कि कौन कहता है मोहब्बत की जुबान होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है. इस्लाम से वाबस्तगी, इस्लाम के नजरिया से वाबस्तगी इसी तरह के अकायद भाई जी के रहे हैं और उसी के तनाजुर में यहाँ पर लातेदाद तरीके से जो एहतमाम यहाँ पर मौजूदगी रही है ये उनकी अफसानियत और मसावती जज्बे का एहतराम है. भाई जी की दावत पर, डॉक्टर सुकेत जी झबर साहब की दावत पर और कोमलताई की दावत पर आप यहाँ पर मौजूद हुए. मजरूर सुल्तानपुरी कहते हैं कि रफ्ता रफ्ता मनकलब होती गई रस्मे चमन, धीरे धीरे रमय दिल भी होगा बनता गया. और जिस तरह भी चल पड़े हम आबला माया ने शौक, खार समुद और दिल से गुमसिता बनता गया. शरीयत वक्त मुख्तसर होती गई उसके हुजूर,
लफ्ज जो मुंह से न निकला दास्ता बनता गया और मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। डॉक्टर सैयद रफीक पारनेरकर साहब। आता जी दुआ, जी प्रार्थना, रोजा सोडण्याची इफ्तारची आपण केली मौलानांनी अरबीत, तिचा अर्थ आहे अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ्तरतु फतक़ब्बल मिन्नी। सारांश आहे की हे अल्लाह, हे ईश्वरा, हा रोजा मी केवळ तुझ्या आणि तुझ्यासाठी ठेवला, तुझ्यावरच माझी श्रद्धा आहे, तुझ्याकडूनच अपेक्षा आहे, आणि हा रोजा मी तू दिलेल्या रिझके हलाल म्हणजे कष्टाच्या कमाईवर सोडत आहे। तू या रोजांचा स्वीकार कर। यामध्ये मला वाटतं कष्टाची कमाई याला अंडरलाईन केलं पाहिजे आज, कारण पैगंबरांचंही म्हणणं आहे की रिझके हराम पर, हरामाच्या कमाईवर ज्या माणसाचं संगोपन झालंय त्याची कुठलीच उपासना, कोणतंच सत्कर्म अल्लाह स्वीकृत करणार नाही। नमाज असो की रोजा, हज असो की जकात, कुठलंही सत्कर्म, ती जर कमाई नंबर 2ची असेल, रिझके हलाल, कष्टाची कमाई महत्वाची आहे। आजकाल लोकांचा सगळा कल जो आहे तो नंबर 2 कडे आहे, शॉर्टकट मध्ये श्रीमंत व्हायची भावना, आणि ही अधिकाधिक कमवायची जी लालसा आहे ना, आमचे हे सोनवणे भाऊ म्हणाले की ते जरूर सांगा पैगंबरांचा उपदेश। प्रशांत सोनवणे, पैगंबर साहेबांचा एक उपदेश आहे, ते पहा म्हणाले की माणसाला एक अख्खा डोंगर सोन्याचा दिला, गोल्डन, इमॅजिन काय श्रीमंती असेल, पूरा पहाड़, पूरी वादी सोने की, 1 ग्रॅमचा छोटासा खडा तो केवढ्याला आहे, तो लाख रुपयाच्या पुढे आहे। अख्खा डोंगर दिला माणसाला सोन्याचा, आणि मग त्याला विचारलं आता ठीक आहे, अब ठीक है, भर गया दिल, खुश हो अब? पैगंबर म्हणतात की नाही, वो कहेगा कि और एक मिल जाए तो बहुत अच्छा होगा। कुठंच जाऊन थांबत नाही, कुठंच जाऊन थांबत नाही, येऊ द्यात, येऊ द्यात, येऊ द्यात। मग आता नंबर 1 काय, नंबर 2 काय, काही फरक पडत नाही, नंबर 3 आले। पैगंबरांचं म्हणणं आहे कि आदमी का पेट, इब्ने आदम का पेट तो बस मिट्टी ही से भरेगा। मतलब जे आज ये खडा आहे, कल उद्या आडवा होईल, 4 माणसं घेऊन निघतील, कबर नावाच्या खड्ड्यात याला ठेवून वरून माती टाकतील, आणि ती माती जेव्हा याच्या तोंडात जाईल तब जाकर इसका पेट भरेगा। मरेपर्यंत येऊ द्या, और चाहिए, और चाहिए। असो कुराणाची एक शेवटची महत्वाची शिकवण विश्वबंधुत्वानंतर आताच उल्लेख झाला की मातीनं भरेल याचं पोट म्हणजे मृत्यू। आपल्या सर्वांना या जगातून जायचंय, हे कटू असलं तरी वास्तव आहे। कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का जायका चखना है। तो गोवांचं म्हणणं आहे, नशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान। मग यशस्वी कोण आहे जीवनामध्ये? जीवनाचं खरं सार्थक कशामध्ये आहे? का रुपया पैशांमध्ये, की MBBSच्या डिग्रीमध्ये, की मिनिस्टरच्या चेअरमध्ये, कशामध्ये आहे? जीवनाचं खरं सार्थक कशामध्ये आहे? हा खूप कळीचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे। कुराणाचं, संतांचं, पैगंबरांचं म्हणणं, कुराणाचं तर म्हणणं आहे की अल्लजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम
अय्युकुम अहसनु अमला, हमने तुमको ये जिंदगी और ये मौत सिर्फ ये देखने के लिए दी है कि तुम में कौन अच्छे अमल करता है, कौन अच्छा परफॉर्म करता है। ये एग्जाम हॉल, हे है ना परीक्षागृह, इम्तिहान कहाँ है? बेल वाजली की चला एक्झाम हॉल मधून गेट आउट, 4 माणसं घेऊन निघतील आणि मग इथं एक्झामचा रिझल्ट लागतो ना आपला, तसा या जीवनरूपी एक्झामचा रिझल्ट लागेल आणि तो कशावर अवलंबून असेल? ना तर आपल्या प्रॉपर्टीवर, ना तर आपल्या डिग्रीवर, ना तर आपल्या वर्णवंशावर, टोटली सर्वस्वी आपल्या कर्मांवर अवलंबून असेल। हा कुराणाचा संदेश आहे, हाच संतांचा संदेश आहे। म्हणूनच कबीर म्हणाली, कबीर काही मामूली हस्ती नाही, संत कबीर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ते सुद्धा कबीरांना गुरु मानतात। आणि कबीरांचं म्हणणं किती स्पष्ट आहे, पोरांनाही समजेल, लहान पोरांना। कबीर म्हणतात, बीज बोए बबूल की आम कहाँ से पाए। मुलाला विचारा बरोबर, बाबळीचं बी पेरल्यावर बेटा आंब्याची फळे येतील का नाही? येतील का रे? नाही येणार। बी बाबळीचं पेरलं, आंब्याची फळं येणार नाहीत ना। हापूस आंब्याकरता काय करावं लागेल? हापूस आंब्याचंच रोप लावावं लागेल, बरोबर ना? तुकोबांचं म्हणणं आहे, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, पेरतो कडू जिरे मागतो अमृत फळे। अर्के वृक्षा केळी कैसे येती, रुईच्या झाडाला केळी येतात का? आणि पैगंबरांचं म्हणणं आहे, आखिरत की खेती है ही दुनिया, मृत्यूच्या अलीकडचं जी जीवन आहे ना, शेती आहे। मृत्यू पलीकडच्या जीवनाची, इथं तुला पेरण्याचं स्वातंत्र्य आहे, मेहनतीचं स्वातंत्र्य आहे। वेगवेगळे क्षेत्र असतील आपले, कोणाची संस्थापक संस्था आहे, कोणाची शैक्षणिक संस्था आहे, कोणाचं क्लिनिक आहे, कोणी टीचर आहे, कोणी दुकानदार आहे, कोणी XYZ क्षेत्रामध्ये जीवनाचं सोनं करू शकतो आपण। एक साधा मेकॅनिक तो सुद्धा जीवनाचं सोनं करू शकतो जर त्याने ऑनेस्टली ते काम केलं तर। एक टीचरही जीवनाचं सोनं करू शकतो जर त्याने ऑनेस्टली ते काम केलं तर। आणि एक डॉक्टरही हा जन्म कारणी लावू शकतो जर ऑनेस्टली मेडिकल प्रॅक्टिस केली तर। मला संधी दिली, इथं बोलावलं, त्याबद्दल सर्वांचे, संयोजकांचे मनपूर्वक आभार। आणि आपणा सर्वांना एक सूचना आहे की या इफ्तार कार्यक्रमानिमित्त बाहेर रमजान संबंधी, रोजान संबंधी, कुराणा संबंधी मराठीमध्ये काही पुस्तकं सप्रेम भेट म्हणून आपल्यासाठी ठेवलेली आहेत। ज्यांना अध्ययन करण्याची इच्छा आहे, अधिक जाणण्याची, त्यांनी जरूर त्यांचा लाभ घ्यावा। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, शुभेच्छा, धन्यवाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम